नित्य स्वामी दर्शन 9 डिसेंबर. श्री गणेशाय नमः. श्री गुरुदेव दत्त. परमेश्वराचे हे अवतार कार्य ज्या भक्तांच्या लक्षात येते ते सद्भक्त भाग्यवान असतात. अशाच परमभक्तांच्या मोक्ष वाटा लख्ख उजळलेल्या असतात. अशा भाग्यवान भक्तांनाच भगवंताची नक्षत्र पावले उमटलेली दिसतात. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे या परमभक्तांच्या अंतःकरणात विवेक दीप शांतपणे तेवत असतो. भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला एक दिव्य संदेश या संदर्भात दिला की जन्म कर्मच दिव्यमेव यो वेत्ती तत्त्वतः तत्क्वा देह पुनर्जन्म नैति मामेति सौर्जुन. गीता 4:9. पार्था, ह्या पृथ्वीवर अवतारी स्वरूपात अवतरणे आणि भक्तांचे रक्षण करणे, धर्माची गुढी उभारणे, जो यथार्थ जाणतो, ज्याला माझ्या दिव्य आणि भव्य अशा अवतार कार्याची महती कळते, जे भक्त माझ्याच नामात गर्क राहतात आणि माझ्या अवतार कार्याचे गुणगान करतात, ते महात्म्य देहत्यागानंतर जन्ममरणाच्या यातनामय चक्रातून कायमसाठी सुटतात. त्यांना पुनर्जन्म नाही, ते मोक्षाचे प्रवासी असतात. मृत्यूनंतर ते मलाच येऊन मिळतात, ते माझे होऊन जातात, माझ्या दिव्य अस्तित्वात भक्तिमार्गाने विरघळून जातात. याचा अर्थ असा की परमेश्वराचे अवतार कार्य हा भक्तांच्या चिंतनाचा विषय झाला आणि त्यांची भक्तिगंगा दुथडी वाहू लागली की परमेश्वर ते आपल्या भक्तांचा हात आपल्या हातात घेतो, त्याला शाश्वत आनंदाचा धनी करतो. लक्षात घ्या की परमेश्वर अजन्म आहे, अविनाशी आहे. माणूस मात्र विनाशी आहे. परंतु परमभक्तीची पायरी एकदा का ओलांडली आणि परमेश्वराचे अवतार कार्य एकदा का समजून घेतले की अवतार धारण केलेला परमेश्वर भक्तांच्या समाधानी आनंदाचा केंद्रबिंदू होतो. ही भक्ती पातळी परमभक्ताला परमेश्वराकडे घेऊन जाते. ज्ञानदेवांनी यावर भाष्य करताना असे म्हटले आहे की माझे अजत्वे जन्मणे, अक्रियाताची कर्म करणे, हे अविकार जो जाणे तो परममुक्त. ज्ञानेश्वरी 4:58. पार्था, माझे अजन्मत्व असूनही माझे अवतारी रूपात जन्म घेणे आणि क्रियाशून्य तत्व असूनही भक्तांसाठी क्रिया करणे, हे माझे अलिप्तपण जो परमभक्त जाणतो तो जन्ममुक्त होतो, हे माझे दिव्य सांगणे तू जरा लक्षात घे. असा मला जाणून घेणारा माझा परमभक्त मुक्तांमधला श्रेष्ठ असतो. तो प्रपंचात वावरत असला तरी तो प्रपंचात मनाने गुंतलेला नसतो. देहधारी जरी भासला तरी भावनेला तो चुकूनही स्पर्श करत नाही. म्हणजे तो स्थितप्रज्ञ वृत्तीने वागतो आणि मद्रूप होऊन जगत राहतो. त्यालाच माझे अवतार कार्य समजते. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त.